आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे की त्यास अंधश्रद्धा असं म्हणतात. अंधश्रद्धा हा भारताला लागलेला जुनाट रोग आहे. भल्या भल्या नास्तिकांचीही यातून सुटका नाही. गंडे, दोरे, काळी बाहुली, ताईट, पेटी, अंगारे, धुपारे, तांत्रिक मांत्रिक, आसरा, भूताटकी, अंगात येणे, भानामती, जादूटोणा, सकून बघणे, नवस फेडणे, प्राणी मात्रांचा बळी देणे आणि नरबळीपर्यंत या अंधश्रद्धेने मजल कशी गाठलीये, तर हे कशा प्रकारे आपण जाणणार आहोत आजच्या विषय काय या कार्यक्रमातून. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अनकटचा विषय काय कार्यक्रम. मागील अज्ञान युगात अंधश्रद्धेची बरीच चलती होती, पण सध्याच्या विज्ञान संगणकीय युगातही शरीरशास्त्र व वैद्यकशास्त्राला तिलांजली देऊन अंधश्रद्धेतील या विकृती माणसाला अज्ञान व अंधार युगात घेऊन जात आहेत. यात अजून आश्चर्याचा भाग असा की खेड्यापाड्यांपासून या विकृती चालत तर आहेत, पण शहरात उच्चभ्रू समाजापासून ते थेट राजकीय लोकप्रतिनिधी, शासन प्रशासनातील काही अधिकारी व्यक्ती सुद्धा आहारी गेल्याचं सध्याचं चित्र आहे. वैयक्तिक स्वरूपाची भक्ती, श्रद्धा, होम हवन, कर्मकांड याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. हा तर प्रत्येकास संवैधानिक हक्कच आहे. पण या श्रद्धेतून अंधश्रद्धा, प्राणीमात्रांचा बळी व पुढे थेट नरबळींच्या घटना हा तर मानवतेचा कडेलोटच म्हणावा लागेल. स्वातंत्र्याच्या 7.5 दशकाचा कार्यकाळ पूर्ण करून 100कडे निघालेल्या आणि वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करणाऱ्या भारतामध्ये आजही अंधश्रद्धेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. हे वास्तव नाकारता येणार नाहीये. कधी गुप्तधनासाठी नरबळी दिला जातो. यात पुरोगामी महाराष्ट्रात पोलीस आरोपी गुन्हेगारांना पकडण्यासाठी ज्योतिषांची मदत घेत असल्याचे प्रकरण उघडकीस आले. जोगती व देवदासी प्रथा निर्मूलनाचेही हेच त्रांगडे आहेत. अंधश्रद्धेत मोडणारे हे एक भलं मोठं विकृते, माणुसकीला काळीमा फासणारे जुनाट प्रकरण आहे. तर प्रत्येक माणसाला काही ना काही स्वप्न पडतेच, पण कसलाही गरीब माणूस त्यामागे पळत सुटत नाही. त्यालाही माहिती आहे की हे काही खरं नसतं, पण आमचं अख्खं शासन प्रशासन संबंधित संपूर्ण विभाग स्वप्नातील सोन्याच्या मृगजळामागं दमछाक होईपर्यंत पळालं. खजिन्यावरील हकदारही पुढे आले. पळा कोण पुढे पळेतो अशी स्थिती निर्माण झाली. पण यात होतंय काय की वैयक्तिक पातळीवरील कोणतीही श्रद्धा, अंधश्रद्धा यांची व्याप्ती वाढवून स्वरूप बदलून एकूणच समाजमन बाधित होत असेल, याची मजल थेट नरबळी व शासन व्यवस्थेपर्यंत जात असेल, तर कायद्याने अशी वृत्ती कठोरपणाने ठेचल्या गेल्या पाहिजेत. संबंधितांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत खटले का दाखल केले जाऊ नयेत, पण असे होणे नाही, कारण यातले भागीदार व वाटाडे तेच असतील. तुर्तास या विषयावर इथेच थांबूयात. भेटू पुढील भागात एक नवीन विषयासह. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.